नागरिक आहे यांच्याकडून या ठिकाणी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे। जर बस जर इलेक्ट्रिक असेल तर ती बंदही होऊ शकत होती, अशा पद्धतीने त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे, त्यांच्याकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे। लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। या ठिकाणी कोणतीही सुविधा तात्काळ इथे उपलब्ध झालेली नाहीये। लोकांच्याच पद्धतीने सर्व लोकांनीच या ठिकाणी नागरिकांची मदत केली अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देत आहेत। काय सांगाल या ठिकाणी काय इथे आपला कुर्ला स्टेशन पासून 390 नंबरची बस होती, ती येत होती आणि तिथे आपला तिथे हे आपला कुठला हॉस्पिटल आहे तो अर्पण हॉस्पिटल, तिथून आहे ना ते ड्रायव्हरचं संतुलन बिघडला की काय बिघडला आता अजून काय कळलं नाही। आणि त्याने उडवला स्टार्ट केला, फक्त स्टार्टला रिक्षावाल्यानं उडवला। कमीत कमी 3 रिक्षा आणि पब्लिक असा एक मोठा अपघात झालेला आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत 8 कॅज्युअल्टी झालेली आहे। आणि भाबामध्ये माझी बहीण डॉक्टर सईदा आणि माझी पुतणी सना मलिक दोन्ही तिथे आहे। आता जसा माहीत पडेल तुम्हाला कळेल। धन्यवाद। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। अतिशय गंभीर असा हा अपघात झालेला आहे। लोकांची गर्दी कुठेही मावळताना आपल्याला दिसून येत नाही आहे। आणि जो बस ड्रायव्हर आहे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर चौकशी सध्या त्याची सुरू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता बचाव कार्यही सुरू आहे। जवळपास 7 ते 8 अग्निशमन दलाच्या गाड्या नक्कीच ऋतिक तुमच्याकडे आम्ही पुन्हा येऊच अपडेट्स घेण्यासाठी। मात्र LBS रोडवर हा अत्यंत भीषण असा अपघात झाला। भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनांना उडवलेले, अनेकांना चिरडलेले, अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे। ज्यांनी आपले प्रियजन गमावलेत, वर्षा गायकवाड खासदार आहेत, त्यांचं हे ट्विट आपण वाचतोय। त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींसाठी प्रार्थना। या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे। जखमींना तात्काळ मदत आणि सर्वोत्तम सुविधा जाहीर कराव्या। अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत असल्याचं ट्विट आहे वर्षा गायकवाड यांचं।